श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपण रोज नित्य सेवा करत असतो, आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो, पण आपल्या मनामध्ये एक भीती असते, कुठेतरी एक कोपऱ्यामध्ये अशी भीती असते की आपण जी सेवा करत आहोत ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते का, स्वामी महाराजांना कोणत्या प्रकारची सेवा आवडते, किंवा आपण जी सेवा करत आहोत ती सेवा केल्याने आपल्याला त्या सेवेचं फळ मिळणार आहे का, आणि गुरुवारी अशी कोणती साधी सेवा आहे जी केल्याने तुम्हाला त्या सेवेचं फळ हे 100% मिळणार आहे। तर हीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ येतील ते व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। साऱ्या विश्वाचे असणारे आपले ब्रह्मांड नायक म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ, या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो। काही जणांना वेळ असतो तर ते नित्य सेवा करतात। रोजचे 3 श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाच्या जपाच्या करतात, एक वेळा तारक मंत्र बोलतात। पण ज्यांना वेळच नाही, ज्यांना जॉबला जातात किंवा काही बिझनेसमुळे काही कारणांमुळे ज्यांना वेळच नाही, तर त्यांनी दर गुरुवारी स्वामींची साधी सेवा कशी करावी, स्वामींना नक्की काय आवडतं, तर बघा, तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं, मनातल्या मनात करा, काम करताना करा किंवा येता जाता करा, पण जर तुम्ही स्वामी महाराजांचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी स्वामी महाराज तुमची जी काही इच्छा असतील, जी काही तुमची संकटे असतील ती सर्व संकटे दूर करणार आहेत। बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते। एक शेतकरी होता आणि तो दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जायचा। मठात जात असताना तो बघायचा की स्वामी महाराजांना भरपूर असा नैवेद्य येत आहे, कोणी चांदीची घंटा, कोणी सोन्याचा मुकुट, तर कोणी काय स्वामी महाराजांना अर्पण करत आहे, जे ते त्याच्या परिस्थितीनुसार स्वामी महाराजांना अर्पण करत असेल। पण हा शेतकरी, एक साधा शेतकरी, त्याला नेहमी मनात असं वाटायचं की हे तर सगळे एवढे दान करत आहेत, पण माझ्याकडे दान करण्यासाठी काहीच नाही। एकदा असाच गुरुवार आला आणि त्याच्या दारामध्ये एक भिकारी आला। त्याला खूप भूक लागली होती, तेव्हा तो भिकारी त्या शेतकऱ्याकडे, मला थोडंसं खायला देता का, तर हे खायला मागू लागला। तर त्या शेतकऱ्याने त्याला जे अन्न ठेवलेलं होतं ते अन्न त्या शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला दिलं। त्या भिकाऱ्याने ते अन्न ग्रहण केलं आणि ग्रहण केल्यानंतर आणि तो भिकारी त्या शेतकऱ्याला असा बोलला की तू मला अन्न ग्रहण दिलं नाहीस, तर तू चक्क स्वामी महाराजांना अन्न ग्रहण दिलं आहेस, असं म्हणून तो भिकारी निघून जातो। त्याच रात्री त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये स्वामी महाराज येतात आणि स्वामी महाराज त्या शेतकऱ्याला असं सांगतात, अरे, दान धर्म आणि फक्त माझं नामस्मरण केलं तर हीच सेवा माझ्यापर्यंत पोचली जाते। मला सोन्याची, चांदीची, मोठमोठ्या पदार्थांची आवश्यकता नाही, त्या नैवेद्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही मनापासून माझं नामस्मरण करा, भुकेलेला अन्न द्या, तहान लागलेला पाणी द्या। हे जर तुम्ही करत असताल, तुमचं जर कर्म चांगलं असेल, तुम्ही जर दुसऱ्यांना मदत करत असताल, तर मी तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे। आणि असं म्हणून स्वामी त्यांना स्वप्नामध्ये त्या शेतकऱ्याला हा संकेत देतात। तिथून पुढे शेतकऱ्याचं आयुष्य इतकं छान सुधारतं। बघा, त्या शेतकऱ्याला पैसा अडका याची गरज नव्हती, पण त्या शेतकऱ्याला समाधान पाहिजे होतं आणि ते समाधान श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला तिथून पुढे द्यायला सुरुवात केली। तो दर गुरुवारी मठामध्ये जायचा, जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना अन्न ग्रहण करायला देत होता। बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, गुरुवारी दर गुरुवारी तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे, तुम्हाला
कोणताही पिवळा पदार्थ स्वामी महाराजांच्या मठात जा, केंद्रात जा, मंदिरात जा किंवा तुम्ही घरी बसल्यासुद्धा जर तुम्हाला काही दान करता आलं तर पिवळं वस्त्र किंवा तुम्ही पिवळं अन्नसुद्धा, बघा पिवळं अन्न म्हणजे मिठाई असू शकते किंवा खिचडी भात असू शकतो, काहीही तुम्हाला दान करायचं आहे। स्वामी महाराजांना दर गुरुवारी पिवळं फुले दान करा, त्यांना नैवेद्य अर्पण करा। सकाळी आणि संध्याकाळी स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता। तुम्हाला जर आठवडाभरामध्ये काही शक्य झालं नाही, माझ्याकडून कोणतीच सेवा होत नाही, फक्त नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा नामजप जर तुमच्या तोंडामध्ये चालू असेल आणि तो मनापासून श्रद्धेने जर तुम्ही खूप विश्वासाने जर हा नामजप तुम्ही करत असताल तर तुमच्या जीवनामध्ये जी काही संकटे असतील, जी काही अडचणी असतील तर त्याच्यासमोर पहिले स्वामी महाराज उभं राहतील आणि मग ती संकटे तुमच्यापर्यंत येतील। बघा, गुरुवारी गुरुतत्व खूप जागृत असतं आणि या गुरुवारी केलेल्या सेवेचं फळ हे 100% मिळत असतं। म्हणून तुम्ही दर गुरुवारी तुमच्या जवळपास जर केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल तर त्या केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्या, भुकेलेला अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या आणि तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुवारी काहीही पिवळ्या कलरचं तुम्हाला जे काही दान करता येईल ते दान करा आणि नामस्मरण तुमच्या मनामध्ये चालू राहू द्या। फक्त देवघरासमोर बसून नामस्मरण केलं तर त्याला नामस्मरण म्हटलं जात नाही। तुम्ही स्वयंपाक करताना, तुम्ही चालताना, बोलताना, उठताना, बसताना, तुम्ही गाडीवर जात असताल, जॉब करत असताल, गाडीवर जात असताल, ह्या गाडीवर जात असताना सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्ही नामजप करत असताल तर ही सेवा, ही साधी आणि सोपी सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचणार आहे। अशी तुम्हाला ही गुरुवारी साधी आणि सोपी सेवा करायची आहे। फार काही करायचं नाही तर एवढंच करायचं आहे आणि एवढंच केल्यामुळे स्वामी महाराज तुम्हाला जी तुमची काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करणार आहेत आणि तुमच्या संकटांवर मात करणार आहेत। तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।